नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोटर वर्ल्ड चॅनलवर. तर माझं नाव आहे मयूर बागुल, तुमचा आपला होस्ट. तर आपण आज घेऊन आलो आहोत स्कोडा कायलॅक. हिचा 1 लिटर व्हेरियंट, प्रेस्टिज प्लस व्हेरियंट जो आहे तो आपण हिचा वॉक अराउंड प्लस रिव्ह्यू करणार आहोत. कशी आहे, इंजिन कसं आहे, स्पेसिफिकेशन्स कसे आहेत, काय काय फीचर्स दिले त्याच्यात. असं बोलतात की हे बेस व्हेरियंटपासून ते टॉप व्हेरियंटपर्यंत सगळे फीचर्स तुम्हाला टॉप व्हेरियंटचेच मिळतात असं बोलतात. तर आपण हिचा आज खरा चेहरा ओळखूया. तर चला, तर बघूया आता इथं फ्रंट फेस. या फ्रंट फेसमध्ये तुम्हाला इथे पूर्ण ब्लॅक बघायला मिळतं. DRS बघायला मिळतात, प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि हॅलोजन हेडलॅम्प तुम्हाला इथे बघायला मिळतात. प्लस इथे स्कॉडा क्रिस्टल लाइटिंगची तुम्हाला बॅजिंग बघायला मिळते. खाली तुम्हाला असे हनीकोम टाईपचे रेडिएटर ग्रिल बघायला मिळतो. प्लस जो अपर ग्रिल आहे तो फुल ब्लॅक पियानो फिनिशमध्ये इथे तुम्हाला मध्ये मध्ये रिम्स बघायला मिळतात. इथे स्कोडाची बॅजिंग आहे. हुड कसं एकदम डायनॅमिकली डिझाईन केला गेलेला आहे. प्लस तुम्हाला इकडे रेन सेन्सिंग वायपर मिळतो, ऑटोमॅटिक वायपर्स मिळतात तुम्हाला इकडे. ORVMSवर तुम्हाला DRS म्हणजे टर्न इंडिकेटर्स मिळतात. पण जे टायर साईजकडे जाऊया. टायर साईज तुम्हाला इथे मिळते 205/55 R17 इंचीचे तुम्हाला इथे अलॉय व्हील्स बघायला मिळतात, जे की डायमंड कट अलॉय व्हील्स आहे डुअल टोनमध्ये. तिथे स्कोडाची बॅजिंग तुम्हाला बघायला मिळते. हिचं डायमेन्शन आणि व्हील बेसचे डायमेन्शन मी तुम्हाला साईडला स्क्रीनला टाकून देईल, हे तुम्ही तिकडे बघून घ्या. प्लस इथे तुम्हाला सनरूफ मिळतो बघायला. प्लस रूफ रेल्स तुम्हाला ते बघायला मिळतात. मागे आपल्याला ह्या व्हेरियंटमध्ये शार्क फिन अँटेनासुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतो. साईड प्रोफाईलने बघितलं तर इथे हँडल्सला रिक्वेस्ट सेन्सर प्लस इथे क्रोम फिनिश तुम्हाला इथे बघायला मिळते. साईडला A पॅनल, B पॅनल आणि C पॅनलला तुम्हाला काही क्रोम फिनिश किंवा अशी फिटिंग तुम्हाला बघायला मिळत नाही. इथे या साईड बारला सुद्धा एक क्रोम तुम्हाला प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे होतं, बट हा जो लुक आहे तो एकदम जरा डल दिसतोय क्रोम फिनिश नसल्यामुळे. बाकी ओव्हरऑल साईड लुकने तुम्हाला बघायला गेलं तर गाडी एकदम फिट अँड फिनिशमध्ये वाटते, एकदम सोबर लुक वाटते. चला तर आता जाऊया मागं. मागे तुम्हाला इथे मिळतो रिअर डिफॉगर, रिअर वायपर. इथे स्कोडाची बॅजिंग तुम्हाला बघायला मिळते. C-शेप्ड टेल लॅम्प्स तुम्हाला बघायला मिळतात इथे LED मध्ये. आणि खाली तुम्हाला इथे डुअल टोन बंपर बघायला मिळतो, जो की ग्रे आणि ब्लॅक फिनिशमध्ये, ब्लॅक मेट फिनिशमध्ये आहे. रिफ्लेक्टर्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. प्लस इथे आता आपण बूट स्पेस बघूया इथं कसं आहे. 306 लिटरचा बूट स्पेस आहे. प्लस इथे रिअर सीट्स तुम्हाला 60-40 स्प्लिट करता येतात, जे की 60-40 स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला इथे बूट स्पेस तुम्हाला इथे बघायला मिळतो. 1265 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला इथे बघायला मिळतो. इथे बूट लॅम्प पण तुम्हाला मिळतं. 3-3 kgचे 2 हुक तुम्हाला इथे बघायला मिळतं. एक इथे आहे आणि एक इथे आहे. इथे तुम्हाला कुठल्या टाईपचा चार्जर किंवा अडॅप्टर किंवा काही बघायला मिळत नाही. इथे व्हेंटिलेशन दिला गेलेला आहे. आणि एक छोटीशी डिटेलिंग तुम्हाला सांगायची आहे मला. तर इथे जर कोणी बावना असेल म्हणजे हाईट छोटी असेल तर तुम्हाला त्याला इकडे हे खेचायला सुद्धा इथे आपल्याला दिलं गेलेलं आहे. एक गोष्ट सांगायची राहिली, तुम्हाला इथे फ्रंटमध्ये डेस्क आणि रिअरला ड्रम ब्रेक बघायला मिळतात. ह्याची खासियत ही आहे की ह्याला इथे डेस्क वायपिंगसुद्धा दिली गेलेली आहे. प्लस तुम्हाला फ्रंट सस्पेन्शन जे आहे ते मॅक्सपर्सन स्टड बीम सस्पेन्शन मिळतात, स्टॅबिलायझर सकट आहेत. आणि रिअरचे जे आहे टॉर्शन बीम सस्पेन्शन मिळतात, जे की स्कॉडाची खासियतच आहे की स्टॅबिलिटी आणि स्पीडमध्ये ही गाडी जास्त स्टेबल राहील म्हणून. चला आता आता जाऊया इंटिरियर्समध्ये. तर इंटिरियर्समध्ये घुसता घुसताच आपल्याला इकडे 3 कलर मिळतात बघायला. इकडे ऑलिव्ह ग्रीन कलर, इथे ग्रे आपलं बेज कलर आणि इथे ब्लॅक कलर. तर तिघांमध्ये आपल्याला इथे एक छोटीशी डिझाईन बघायला मिळते. डोर हँडल्स तुम्हाला क्रोम बघायला मिळतात. इथे थोडीशी अशी फिनिशिंग दिली गेलेली आहे, जी की एक प्रीमियम लुक देते, बट लेदरेट फिनिश असली तर बरं झालं असतं. इथे तुम्हाला मिरर कंट्रोल्स बघायला मिळतात, ऑल विंडो कंट्रोल्स बघायला मिळतात, जे की ह्या गाडीमध्ये ऑल 4 विंडोज जे आहेत ते पॉवर विंडोज आहे आणि 1 टच अप अँड डाऊन आहे, जे चारही विंडोला तुम्हाला दिले गेले आहे. इथे ग्रॅब हँडल दिला गेलेला आहे. प्लस इथे तुम्हाला एक अर्धा लिटरची किंवा 1 लिटरची बॉटल इथं बसू शकते. प्लस इथे अजून एक युटिलिटी स्पेस तुम्हाला दिला गेलेला आहे. इथे स्पीकर्स तुम्हाला बघायला मिळतात. चला आता जाऊया आतमध्ये. तर आतमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतं की लेदर रॅप स्टेअरिंग आहे. हे सीट्स जे आहे ते लेदरेट सीट्स फॅब्रिक आहे. आणि ड्रायव्हर साईड जी आहे ॲडजस्टेबल आहे. 8 वे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट आहे. आणि को ड्रायव्हर साईडची जी आहे ही 6 वे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट आहे. तर आतमध्ये जर तुम्ही बघितलात तर माझ्यासारख्यासाठी 6 फीटच्या माणसासाठी हे जे हेडरूम जे आहे ते खूपच कमी आहे. लेग स्पेस थोडासा आहे, बरोबर ठीकठाक आहे. स्टेअरिंगचा जो सिटिंग पोझिशन आहे ती पण एकदम बरोबर आहे.
म्हणजे समोरचं तुम्हाला हुडचे कॉर्नर्स 2 दिसतात, जे की तुम्हाला ड्रायव्हिंगसाठी एकदम जबरदस्त आहे. आणि गाडीची एक म्हणजे शेपच असा आहे की तुम्हाला थोडीशी बल्की वाटेल की तुम्ही बल्की गाडी चालवताय बाबा असं. तर इथे तुम्हाला मिळतो IRVM, जो की ऑटोनॉमिक IRVM आहे. लेदर फिनिश तर नाहीये, बट एक असा प्रीमियम लुक तुम्हाला दिला गेला आहे इकडे. ब्लॅक फिनिश, ग्रे फिनिश, ऑलिव्ह ग्रीन फिनिश आणि ह्या ग्रे फिनिशमध्ये पण आहे ना तुम्हाला असे एक छोटे-छोटे पार्टिकल्स तुम्हाला बघायला मिळतील. स्कोडाची बॅजिंग तुम्हाला बघायला मिळेल, जे की एक प्रीमियम लुक देतात गाडीला. आणि इथे एक हनीकॉम्ब सारखी डिझाइन दिली गेली आहे, पॅटर्न दिला गेला आहे हनीकॉम्बचा, जो की म्हणजे एक कॉस्ट कटिंग तर केली आहे, बट तुम्हाला एक प्रीमियम लुक द्यायसाठी, प्रीमियम फील द्यायसाठी इथे तुम्हाला काही ना काही आयडिया ते एक शक्कल लढवली गेलेली आहे कंपनीकडून, की तुम्हाला गाडीमध्ये बसल्यावरच एकदम प्रीमियम वाटावं. इथे तुम्हाला 10.5 इंची टचस्क्रीन डिस्प्ले मिळतो, जो की वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले सोबत येतो. इथे तुम्हाला ट्रॅक्शन ऑफचे कंट्रोल इथे इनबिल्ट ह्याचमध्ये बघायला मिळतात, स्क्रीनमध्ये बघायला मिळतात. प्लस इथे इनबिल्ट वायफाय सुद्धा आहे, कनेक्ट युअर कार वायफाय. तर ह्या गाडीत तुम्हाला म्युझिक सोबतच 4 स्पीकर्स आणि 2 ट्विटर्स तुम्हाला बघायला मिळतात. जर आपण याचा साऊंड कसा आहे ते ऐकूया आता. ती सीट मी मागे ऍडजस्ट केली आहे पूर्ण, चला तिला जरा ऍडजस्ट करू आपण. ही माझ्या हाईटनुसार मी ऍडजस्ट केली होती. पुढे घेऊन मग आता मागचा स्पेस बघू का आपल्याला किती उरतोय. तर मागचा स्पेस आपल्याला डिसेंट स्पेस भेटतो. इकडे पण तुम्हाला सेम असा पॅटर्न बघायला मिळतो, हनीकॉम्ब पॅटर्न आणि ब्ला. तर इथे आपल्याला डिसेंटचा स्पेस बघायला मिळतो. जर ही सीट मी पूर्णपणे पुढे गेली आहे म्हणून. हेडरूम तुम्हाला चांगला बघायला मिळतो इकडे, म्हणजे मिनिमम, म्हणजे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. असं जास्त तुम्हाला लागणार नाही वरती. जर खड्ड्यात गाडी आदळली वगैरे तर तुम्हाला जास्त लागणार नाही गाडीत. तर इकडे 2 पॅसेंजर, 2 अडल्ट पॅसेंजर आणि एक छोटा पोरगा किंवा पोरगी बसू शकतात इकडे. 3 अडल्ट पॅसेंजरसाठी ही कम्फर्टेबल नाही आहे, एकदम दाबून वगैरे बसायला लागेल, एकदम दाबून बसायला लागेल. कारण की माझी हाईट किती आहे बघा, हे बघा 6 फूट हाईट आहे माझी आणि इकडे माझा पूर्ण डोकं लागतंय माझं. हे जे आहे की तुम्हाला ऍडजस्टेबल हेडरेस्ट तुम्हाला बघायला मिळते. आर्मरेस्ट तुम्हाला इथे बघायला मिळतं. याच्यात तुम्हाला 2 कप होल्डर्स बघायला मिळतात, जे की प्लास्टिक पॅड सोबत आहे. रिअरमध्ये तुम्हाला 2 AC वेंट्स बघायला मिळतात, जे की ब्लोअर्स आहेत. आणि खाली तुम्हाला सी टाईपचे पोर्ट बघायला मिळतात. हे बघा, सी टाईपचे 2 पोर्ट तुम्हाला बघायला मिळतात. प्लस इथे तुम्हाला ॲडॅप्टरचा पोर्ट एक चुकला आहे, जो की दिला नाही कंपनीने. सगळेच लोक तर आता सी टाईप पोर्ट वापरत नाही, कोणी कोणी ॲडॅप्टर पण वापरत, कोणी जुना मोबाईल पण वापरतो बाबा, द्यायला पाहिजे होता पोर्ट. इकडे तुम्हाला एक डिसेंटचा स्पेस मिळतो बघायला, जो की बॉटल होल्डर आणि सो अँड सो स्टफ तुम्हाला बघायला मिळेल. इकडे पण एक डुअल टोन सारखा एक दिले गेले आहे तुम्हाला. इथं केबिन लॅम्प जे आहे ते असे 2 केबिन लॅम्प, व्हाईट LED केबिन लॅम्प दिले गेले तुम्हाला इकडे. ग्रॅब हँडल्स तुम्हाला इकडे मिळतात. इकडे पण ग्रॅब हँडल मिळतो. प्लस तुम्हाला हुक मिळतो इकडे, जे की तुम्ही कपडे वगैरे टांगून तुम्ही जाऊ शकतात. ह्यामध्ये तुम्हाला कंपनीने दिली आहे सेफ्टीमध्ये 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, हे सगळे सेफ्टी फीचर्स तुम्हाला इथे मिळतात. प्लस तुम्हाला डिस्क ब्रेक मिळतो, जे की व्हेंटिलेट नाही आहे, पण डिस्क वायपिंग तुम्हाला इथे मिळेल. आणि डिस्क वायपिंग काय आहे हे मी मला इंस्टाग्रामच्या रीलवर सांगेल. त्यासाठी तुम्ही मला फॉलो करा. मोटर क्रुझर आणि मोटर हॉल्ट ह्या इंस्टाग्राम हँडलवर जाऊन तुम्ही मला फॉलो करा. स्टे ट्यून, मी तुम्हाला नक्की तुम्हाला त्याचा एक्सप्लेनेशन तुम्हाला तिकडे देणारच आहे. तर ही गाडी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला आपण आता हिचा होड उघडून बघूया, तर हिचा इंजिन बे कसा आहे, इंजिन कसं आहे ते. तर इकडे तुम्हाला बघायला मिळतं 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, जे की 114 bhp आणि 178 न्यूटनमीटरचा टॉर्क क्रिएट करतं. 6 स्पीड मॅन्युअल सोबत येते तुम्हाला इकडे. आणि यात तुम्हाला मिळतं एकच ऑप्शन, टर्बो पेट्रोलचं ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं. 1 लिटर टर्बो पेट्रोल. तुम्हाला दुसरीकडे जायची कुठेच गरज नाही आहे. ही गाडी जी आहे ती कम्प्लीट पॅकेज आहे तुमच्यासाठी. 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, मायलेजचा ARI क्लेम्ड आहे 19 किलोमीटर पर लिटर, कस्टमर क्लेम आहे 16 किलोमीटर पर लिटर. ही तुम्हाला पूर्णपणे गाडी पॅकेजमध्ये मिळते. ORVM तुमच्या इथे इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल सुद्धा आहेत.
तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत ड्राईव्ह रिव्ह्यू करायसाठी स्कोडा कायलॅक 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, जी पॉवर क्रिएट करते 114 bhp अँड 178 न्यूटन ऑफ टॉर्क. ही 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत तुम्हाला इथे मिळते. प्लस यात आपण आता वॉक अराउंड जो केला तो मॅन्युअल व्हेरियंटचा केलाय, आणि आता आपण ड्राईव्ह करतोय तर ऑटोमॅटिक व्हेरियंट सोबत ड्राईव्ह करतोय आपण. तर मी हिचा एक इनिशियल ड्राईव्ह रिव्ह्यू तुम्हाला इकडे देणार आहे. तर हिचा इनिशियल पिकअप कसा आहे, टर्बो किती आरपीएमला हिचा चार्ज होतो, इन सेन्स किती आरपीएमला चालू होतो, तर इकडे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर आपण आता आलो आहोत इंटेरियर्समध्ये. तर आता मी हिचा पुलअप दिलाय, तर हिचा आरपीएम जातोय 2500 आरपीएम ते 3000 आरपीएम मध्ये तेही 85 क्रॉस केलाय. तर थोड्या वेळात आपण हिचा मॅन्युअल पण चेक करणार आहोत, मॅन्युअल मध्ये टाकून वगैरे सगळं. आणि स्कोडाची एक खासियत आहे, जसं सरांनी मला सांगितलं की हिचं जे आपला युजली इनिशियल पूल जो आहे तो असा आहे की इतर गाड्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळतं की आपल्याला खूप जास्त रेव्ह करायला लागतं, सेकंड गिअर उतरवून वगैरे सगळं रेव्ह करून मग आपण ओव्हरटेक करतो. बट याच्यात तसं नाही. स्कोडाच्या ह्या टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये तसं होतं मला बघायला मिळत नाही. एक छोटासा पेडलवर एक्सलेट तुम्हाला करावं लागतं आणि गाडी अशी पटकन निघून जाते. हे बघा, बघू शकता. आणि आपण युजली गाड्यांमध्ये बघतो की टर्बो चार्ज एक सर्टन आरपीएम नंतर चार्ज होतो, तर हिच्यात तसं नाहीये. हिच्यात टर्बो ऍक्च्युअल मध्ये पहिलेपासूनच चालू असतो. बट जो किक-इन आपण बोलतो, जसं सरांनी सांगितलं मला, किक-इन आपण बोलतो, तर ते किक-इन जे आहे ते 1750 आरपीएम नंतर हिचं चालू होतं. म्हणजे किक-इन जे आहे 1750 आरपीएम नंतर हिचे टर्बो मध्ये तुम्हाला पॉवर मध्ये दिसतं. तर मित्रांनो, हिची एक छोटीशी कॉम्पॅक्ट साईज जी आहे ती आपल्याला रोड मॅन्युव्हर करायला जी आहे ती खूप ऍडव्हान्टेज देते. जसं की आता तुम्ही बघू शकता, मी ट्रकच्या पाठी चाललोय, ठीक आहे, आणि मागं खूप जास्त ट्रॅफिक होती, तर मी सडन तिला एक मागच्या गाडीना कट मारून वगैरे सगळं ते छोट्याशा गॅपमधून मी गाडी काढली. हिच्या एक छोट्या साईजचा, कॉम्पॅक्ट साईजचा आपल्याला तुम्हाला एक ऍडव्हान्टेज आहे. आणि छोट्या साईज सोबत तुम्हाला ह्यात पॉवर पण भेटते. म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन मुळे तुम्हाला ही गाडी एक फुल पॅकेज मध्ये तुम्हाला बघायला मिळते. तुम्हाला गॅपिंग करायची असेल, हे पण तुम्ही या गाडीमध्ये करू शकता. घाई असेल कोणासाठी, तर या गाडीमध्ये तुम्हाला सगळं सुटेबल आहे. तर तुम्ही बघू शकता की एक इनिशियल पूल जो आहे, आता आपण ऑटोमॅटिक मध्ये तर समजत नाही कितव्या गिअरला काय आहे, बट एक सडन एक पूल आहे माझा. पण आता मी 121 क्रॉस केलंय, 122 क्रॉस केलंय. गाडीमध्ये असं समजत नाही की बाबा एवढी स्पीड मध्ये तुम्ही चालले आहेत. आणि एक भरोसा आहे या गाडीमध्ये की इन्स्टंट ब्रेकिंग आहे. तुम्ही बघू शकता, एक स्टेअरिंग पूर्ण सोडली आहे आणि मी आता ब्रेकिंग करणार आहे. आपण आता हजार्ड लॅम्प्स ऑन करू, फुल 120 क्रॉस करू, मीटर मध्ये फोकस करा, जवळ जाऊ. आता आपण 132 आहे, तर आता आपण इथं इन्स्टंट ब्रेकिंग करणार आहोत. बिलकुल पण असं एक डेंजरस फील होत नाही या गाडीमध्ये, अजिबातच नाही. तर आपण सस्पेन्शन बद्दल बोलतोय. सस्पेन्शन बद्दल बोलायला गेलं तर याच्यात तुम्हाला फ्रंट सस्पेन्शन मिळतात, मॅकफर्सन स्टड बीम सस्पेन्शन विथ स्टॅबिलायझर, आणि रिअर मिळतात तुम्हाला टॉर्शन बीम सस्पेन्शन तुम्हाला ह्यात मिळतात. तर आता मागे एक थोडासा बम्पी रोड्स होता, तर त्यावर गाडी म्हणजे स्टेबलच होती, जास्त काय तिने बम्प्स खाल्ले नाहीत, आतमध्ये तुम्हाला आम्हाला जास्त झटके लागले नाहीत. तर एक सस्पेन्शनना तुम्ही 4 आउट ऑफ 5 रेटिंग तुम्ही देऊ शकता, सरांनी सांगितलं. तर आता आपण तेवढं ते एक्सपर्ट नाही आहोत एवढी स्टेबिलिटी टेस्ट करायला. आपण तेवढं त्या अगोदर आपण ट्राय पण केलं नाहीये, जसं सरांनी मला सांगितलं.
पण एक छोटासा डेमो आपण देऊ शकतो. आपण पण गाडी चालवतो आणि आपण पण गॅपिंग करतो. तर मी एक हजार्ड लॅम्प ऑन करणार आहे आणि एक मोकळा रोड बघू आपण. बघा, इन्स्टंट गॅपिंग तुम्ही करू शकता या गाडीमध्ये. काहीच तुम्हाला एक डेंजर फील होत नाही तुम्हाला. आता आपण या ट्रकला ओव्हरटेक करणार आहोत आणि समोर जाऊन थोडीशी डेमो करणार आहोत. अजिबातच नाही या गाडीमध्ये तुम्हाला अजिबात म्हणजे अशी भीती वाटणारच नाही की बाबा गाडी रोल ओव्हर होईल, ऍक्सिडेंट झाल्यावर पॅसेंजर्सला खतरा आहे काय. आणि सेफ्टीमध्ये तुम्हाला या गाडीमध्ये 6 एअरबॅग्स, ABS, EBD, हिल होल्ड ॲडजस्ट कंट्रोल तुम्हाला या गाडीमध्ये मिळतं. एक फुल पॅकेज म्हणून तुम्हाला स्कोडाने ही गाडी दिलेली आहे. टॉप एंड तुम्हाला या गाडीचा 14,65,000 मध्ये तुम्हाला बघायला मिळतो. फुल पॅकेज, फुल फीचर, सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल सुद्धा तुम्हाला यामध्ये बघायला मिळते. तुम्हाला अजून काय पाहिजे. प्लस टर्बो पेट्रोल सकट तुम्हाला या गाडीमध्ये इंजिन बघायला मिळतो, जो की डिसेंट पॉवर, डिसेंट इन द सेन्स डिसेंटच्या पण पार पॉवर क्रिएट करतो या गाडीमध्ये. अजून काय पाहिजे. 10 ते 14 लाखामध्ये तुम्हाला ह्या गाडीमध्ये बेस्ट टू बेस्ट गाडी तुम्हाला स्कोडा कायलॅकच आहे. तर तुम्हाला ह्या गाडीबद्दल अजून जास्त जाणायचं असेल तर मी या गाडीचे रील्स सुद्धा बनवले आहेत. तर रील्स बघण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्राम हँडलला सुद्धा फॉलो करू शकतात. मी इंस्टाग्राम हँडल जो आहे तो बायो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. प्लस तुम्हाला अजून जास्त कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही मोटरवर्ल्डचे कॉन्टॅक्ट करू शकतात. खाली मी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि अजून यासारखे अजून जास्त रिव्ह्यूज बघायसाठी तुम्ही मोटरवर्ल्ड चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इथेच संपतो. ड्राईव्ह सेफ आणि राईड सेफ. टिल देन, बाय बाय, टेक केअर.